आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचा नवरात्री निमित्त विशेष कार्यक्रम नवदुर्गा जागर स्त्री शक्तीचा. नमस्कार. नवदुर्गा जागर स्त्री शक्तीचा आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या या विशेष कार्यक्रमामध्ये श्रोते हो, आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज नवरात्रीतील 5वी माळ. आजच्या आपल्या विशेष आमंत्रित आहेत रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षा माननीय सौ युगंधरा राजशिर्के. मॅडम, आपलं कार्यक्रमात स्वागत. नमस्ते, थँक्यू. मॅडम, सहकार क्षेत्र म्हटलं तर असं म्हटलं जातं की कोकणामध्ये सहकार रुजत नाही, पण ही व्याख्या आपण बदललीत आणि या सहकार क्षेत्रामध्ये आपण महिलांना सुद्धा आणलं. तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्हा महिला सहकारी पतसंस्थेची सुरुवात कशी झाली? त्यावेळी कसं झालं की 30% आरक्षणामुळे आम्ही राजकारणात आमचा प्रवेश झाला. जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या ज्या काही आम्ही महिला होतो त्या आम्ही जनरल सभेच्या निमित्ताने एकत्र येत होतो आणि मग माननीय त्यावेळेचे खासदार गोविंदरावजी निकम यांच्या मनात असं आलं की तुम्ही सतत एकत्रितपणे काम केलं पाहिजे. जिल्ह्यातल्या तुम्ही महिला एकत्रित येऊन महिलांसाठी काम केलं पाहिजे. मग काय करता येईल? तर ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष पण होते, त्यामुळे त्यांना माहित होतं की सर्वसामान्य महिला बँकेत येऊन आपला व्यवहार करू शकत नाहीये किंवा तिची पत नाहीये, तिला आम्ही कर्ज देऊ शकत नाहीये. कारण बँकेच्या नियमाप्रमाणे तिची काही प्रॉपर्टी असणं किंवा इतर तिला ऍसेट्स असणं हे गरजेचं होतं. पण ते नसेल आणि एखादी मोलकरीण आहे, तिची अडचण आहे, तिला पैसे हवे आहेत, तर आम्ही कसे देणार? त्यासाठी तुम्ही महिलांनी एकत्रित येऊन एक महिलांसाठी फक्त तुम्ही महिलांना कर्ज द्यायचं अशी कल्पना त्यांच्या मनात आली. आम्ही सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या जणी एकत्र बसलो. त्यांनी आम्हाला ही कल्पना समजावून सांगितली आणि तुम्हाला याच्यात खूप काम करावं लागेल असं सांगितलं त्यांनी. त्यामुळे आम्ही ही कल्पना पुढे राबवावी म्हणून त्यावेळी जिल्हा महिला पतसंस्थेची स्थापना करण्यात आली. किती साली ही पतसंस्था स्थापन झाली? 1992 मध्ये. त्यावेळी रत्नागिरीमध्ये ज्येष्ठ महिला पण होत्या. म्हणजे जरी काम आम्ही त्यावेळी आम्ही तरुणच होतो, त्यामुळे तरुण महिलांनी करायचं असं ठरलं तरी त्याचं अध्यक्षपद तरुण मुलीकडे न देता आशाताई पाथरे ज्या आपल्या स्वातंत्र्य सैनिक होत्या त्यांच्याकडे 1 वर्ष म्हणजे रजिस्ट्रेशन वगैरे हे काम त्यांनी बघावं, कारण त्या रत्नागिरीत राहत होत्या. आणि सभासद जमवण्याचं काम जे होतं ते खूप मोठं काम होतं की जिल्हाभर फिरून जिल्ह्यातले, कारण जेव्हा जिल्हा महिला पतसंस्था आपण स्थापन करतो तेव्हा जिल्ह्यातले सभासद असणं गरजेचं होतं. त्यामुळे ते काम मी माझ्याकडे घेतलं आणि पूर्ण जिल्ह्यामध्ये फिरून आम्ही तिथल्या ज्या प्रमुख महिला होत्या त्यांना भेटून त्यांना या संस्थेचं डायरेक्टरशिप देऊन त्यांच्या मार्फत आम्ही सभासद करून घेतले जिल्ह्यामधले. मॅडम, बोलताना तुम्ही असं सांगितलं की सभासद नोंदणी हे काम तुम्ही स्वतःकडे घेतलं, पण जवळजवळ 30 वर्षापूर्वीचा जर काळ बघितला तर त्यावेळेला महिलांमध्ये सहकार ही संकल्पना रुजवणंच खूप कठीण होतं. तर खूप अडचणी आल्या असतील, तर कसं काय आपण ह्या सगळ्या नोंदणीसाठी काम केलं? अडचणी नेहमीच येत असतात, पण साहेब खासदार असल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते पण होते प्रत्येक तालुक्यांमध्ये. म्हणजे माझी पद्धत अशी होती की आधी त्या मी कार्यकर्त्यांना भेटले, तिथल्या महिलांना तुम्ही एकत्र करा, आम्ही येऊ, आम्ही संकल्पना सांगू, अशा पद्धतीने आम्ही ते काम केलं. त्यामुळे तिथल्या कार्यकर्त्यांच्या आणि एक विश्वास होता, त्यामुळे पटापट सभासद होत गेले. याच्यामध्ये सगळ्यांचाच वाटा होता की सगळ्या तालुक्यांमधले ज्या महिला आहेत आणि महिलांना पण हे सगळं नवीन होतं, कारण एकत्रित येऊन काम करणं हे आता म्हणजे मी तर म्हणेन आता खूप सोपं झालंय. कारण एखादा आपण बचत गट करायचं म्हटलं तर पटकन 10-12 जणी एकत्र येतात, पण त्यावेळी एकत्र येऊन काम करणं हे मुळात ही संकल्पना त्यांना पटवून देणं खूप गरजेचं होतं. थोडंसं ते काम आम्हाला करावं लागलं. होत्या काही अडचणी होत्या, काही लोकांचे प्रश्न होते, कारण रजिस्ट्रेशनच्या आधी हे पैसे जमा करावे लागतात. सभासद हे तुम्हाला नंतर पुढच्या सगळ्या प्रक्रिया होतात. त्यामुळे लोकांनी आमच्यावर विश्वास ठेवला हे महत्वाचं होतं, किंवा त्या महिलांनी विशेषतः विश्वास ठेवून त्या सभासद झाल्या, शेअर्स दिले, हे खूप महत्वाचं होतं. पण ते त्यावेळी त्यांच्या विश्वासामुळे ते घडून गेलं.
मॅडम, रत्नागिरी महिला सहकारी पतसंस्था ही जिल्ह्यातल्या कष्टकरी गोरगरीब महिलांची एक आधारवड आहे असं आपण म्हटलं पाहिजे. तर अर्थात. कोणत्या प्रकारे आपण सहाय्य करता महिलांना या पतसंस्थेच्या माध्यमातनं? आम्ही काय केलं, की सुरुवातीला 5,000च कर्ज द्यायचं हं, असं ठरवलं आणि त्याच्यासाठी काही आम्ही फार घेत नव्हतो, 2 जामीन एवढंच. हं, हं. कारण जर तिच्याकडे प्रॉपर्टीच नाहीये आणि तिला आम्हाला कर्ज द्यायचंय, हो. मग ती कशातून फेडणार आहे एवढं समजून घेऊन आम्ही हं. 5,000, मग 10,000, 15,000, 25,000, हं. 50,000 असं करत करत आम्ही आता 1,00,000 तिला कर्ज देतो. हां. यातून आता कोणकोणते व्यवसाय महिलांनी सुरू केले म्हणजे आता? मुळात आमचा उद्देश असा होता, की व्यवसायासाठीच फक्त नाही, हां. तर तिची असणारी गरजा आहेत ज्या, हं. मग ते त्याच्यामध्ये आजारपण असतं किंवा मुलांची शिक्षण असतात. हां. इतर तिला पटकन एखादी मुलीच्या लग्न म्हणजे अशा अनेक केसेस आमच्याकडे आहेत. आता तुम्ही बँकेत गेलात तर तुम्हाला कुठला तरी प्रोजेक्ट सादर करावा लागतो हो. आणि ते शक्य नसतं. बरोबर. म्हणून त्या महिलेला तिची अडचण, आमची अट एकच होती की तिची अडचण खरी आहे. हं, हं. आणि ती तो हप्ता व्यवस्थित फेडणार आहे एवढंच. आणि ती मग आता बऱ्याच आमच्या ज्या महिला त्या रत्नागिरीमध्ये असतील किंवा इतर, ती काम करणाऱ्या म्हणजे घरकाम करणाऱ्या आहेत, हं, हं. की त्यांना आम्ही कर्ज देत होतो हं. आणि त्या फेडत होत्या. अर्थात वसुलीच्या दृष्टीने अनेक अडचणी असतात. हां. मग त्यातल्या अडचणी काय आहेत, तसे आम्हाला थोडेसे नियम बदलावे लागले पुढे. खरं तर सुरुवातीच्या काळात असंही झालं थोडंसं, की महिला पतसंस्थांना काय करणार आहेत, हं. अशा दृष्टीतून पण आम्हाला खूप काम करावं लागलं. पण मला एक खूप अभिमान या गोष्टीचा आहे, की त्यावेळी 3 संस्थांना आम्हाला जिल्हा कार्यक्षेत्र मिळालं. पुणे, नगर आणि रत्नागिरी. हं. तर त्या संस्था त्यांना राज्य बँकेने कॅश क्रेडिट दिलं होतं. ते घेऊनच आम्ही काम सुरू केलं. म्हणजे कॅश क्रेडिट घ्यायचं आधी सुरुवातीला आमच्या ह्याच्यावर केलं, पण नंतर कर्जदार वाढायला लागले. मॅडम, 30 वर्षामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या महिलांमध्ये अर्थसाक्षरता आली आहे का असं आपल्याला वाटतं का? अगदी. हां. ज्या महिलांना म्हणजे बँकेत जाणं माहित नव्हतं त्या स्वतः येतात. हं. आम्ही पण कर्ज देताना सांगतो, तुम्ही स्वतः यायचं, स्वतः हप्ते भरायचे. हं. तर अगदी 80% महिला तरी त्या स्वतः येऊन काम करत असतात. फॉर्म भरणं हं, हं. किंवा माहिती घेणं आणि पुन्हा पहिल्यांदा आम्ही त्यांचे इंटरव्ह्यू घेतो. त्या कसे भरणार आहेत, काय हां. आहे, कशातून भरणार आहे, किती त्यांना पैसे मिळतात, हे सगळी माहिती घेऊन, म्हणजे जो उद्देश होता ना, की सर्वसामान्य महिला ही बँकेत जाऊन तिने काम केलं पाहिजे किंवा हं. तिला ते कळलं पाहिजे. हं. तो अगदी मला तरी वाटतं, की खूप चांगल्या रीतीने तो पुरा होतोय. मला अजून असं विचारायचं होतं, की 30 वर्षापूर्वी किंवा 32 वर्षापूर्वीची आव्हानं आणि आत्ताच्या काळातली आव्हानं ही कमी झाली आहेत का तुलनेने 32 वर्षाच्या? नाही, वाढली आहेत असं मी म्हणेन. हां. कारण त्यावेळी असं होतं, की आजचं अगदी अलीकडचं मी म्हणेन, की थोडंसं मार्च एंडिंग हाच एक हे असायचा, की चला मार्चला तुम्ही नफ्यात आलात किंवा मार्चला तुमचं काम चांगलं दिसलं की झालं. हं, आता तसं नाही होत, की तुमचं दर महिना तुम्हाला ते ठेवावं लागतं हं, आणि हं. मग लोकांच्या मनामध्ये पण अजून तो मार्च एंडिंगच आहे, हां, की आम्ही जर एखाद्याकडे मी मार्चला देते ना पैसे, असंच ती म्हणत असते. हां, हां. हे म्हणजे मला काय म्हणायचंय, की तुम्ही नियम बदलले आहेत आपले सगळे, हां. पण हे सर्वसामान्य माणसांना माहित नाही. त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागतात. हे बदललेले नियम पण त्यांना कळणं गरजेचं आहे. त्यामुळे वारंवार मला तरी वाटतं, की पेपरमधून वगैरे हे सातत्याने येत राहिलं पाहिजे. मॅडम, जिल्हा परिषदेच्या सदस्य, रत्नागिरी जिल्हा महिला पतसंस्थेचे अध्यक्ष आणि आपलं सामाजिक कार्य या सगळ्यामधलं कुठलं क्षेत्र तुम्हाला सर्वाधिक आवडतं? खरं तर सामाजिक कार्य हे कसं आहे, की ती रक्तातून आलेली गोष्ट आहे. मी त्याला काही कार्य म्हणू शकत नाही. हां, कारण ते घडतच असतं हां. ऑटोमॅटिकली. पण तुम्हाला एक काम माझं कदाचित माहित नसेल, की रत्नागिरीमध्ये म्हणजे कोकणामध्ये पहिलं विपश्यना मेडिटेशन सेंटर सुरू करण्यामध्ये हां. मला म्हणजे थोडंसं काम करता आलं. अरे वाह! तर मला तर असं वाटतं, की स्त्रियांना तर ह्याची खूप गरज आहे. हां. कारण आजच्या काळाचा विचार केला ना, तर बाहेरची कामं, आता तुम्हाला इथेच अनुभव असेल, की जेव्हा घर सांभाळतो तेव्हा तो स्ट्रेस हं, आणि बाहेरची कामं याचा स्ट्रेस, या सगळ्या ह्याच्यामध्ये तिला खूपच स्ट्रेस असतो. हं.
पुरुषांच्या मानाने. कारण दोन्ही आघाड्या सांभाळणं इतकं सोपं नाहीये. त्यामुळे विशेषतः म्हणजे महिलांना याची खूप गरज आहे. आपल्याला मी सांगेन की मला ह्या राजकारण किंवा सहकार हे चालू राहील, पण मला स्वतःला आज या कामामध्ये जास्त इंटरेस्ट वाटतो की हेच काम आपण केलं पाहिजे, कारण अनेकांचे संसार सुद्धा याच्यामुळे मार्गी लागले. म्हणजे समाजाच्या मनस्वास्थ्यासाठी आपण खूप काम करताय आता, असं म्हटलं पाहिजे. मॅडम, आपला विषय होता सहकार. तर ह्या सहकार क्षेत्रामध्ये युगंधरा राजशिर्के नाव खूप आदरानं घेतलं जातं. तर महिलांना या क्षेत्रामध्ये किती संधी आहे? भरपूर भरपूर संधी आहे, भरपूर काम करता येईल. मी तर असं म्हणेन माझ्याकडून पण असं फार काही काम होतंय असं नाहीये. पण एक आहे की आज बचत गटांच्या माध्यमातून सुद्धा हा सहकारच आहे की त्या एकत्र येऊन काम, म्हणजे ही जाणीव आज महिलांना झाली की आपण 4 जणी 5 जणींनी मिळून केलं तर ते होऊ शकतं. म्हणजे सहकार म्हणजे काय की आम्ही पतसंस्थांमधून कर्ज देतो, पण सहकाराचं हे काय आहे की एकत्रित येऊन काम केलं पाहिजे. तर त्यामुळे म्हणजे 30 वर्षापूर्वीचा आणि आताचा विचार केला तर खूप फरक पडलाय. महिला पुढे यायला लागल्यात, संधी तर आहेच, पण सहकार म्हणजे नुसतंच पतसंस्था नाही, तर मला असं वाटतं की या बचत गटांनी मिळून एखादी औद्योगिक संस्था उभी करावी, दुग्ध सहकारी संस्था उभी करावी, किंवा अशा अनेक संस्था उभ्या करून सहकार आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाढवता येईल. म्हणजे जर महिला एकत्र आल्या तर रत्नागिरी जिल्ह्यातलं सहकार क्षेत्रामध्ये खूप क्रांतिकारक बदल होतील असं मला वाटतं. आणि याचं उदाहरण युगंधरा राजशिर्के यांनी 30 वर्षापूर्वीच महिलांना घालून दिलंय. म्हणायला हरकत नाही, कारण तेव्हापासून एकत्रित येऊन काम करण्याची निदान आम्ही डायरेक्टर ज्या होतो त्यांना तरी ती सवय झाली किंवा त्यामुळे तिथे तालुक्यांमध्ये त्यांना ते काम करता आलं. हो मॅडम, जागर स्त्री शक्तीचा ह्या आमच्या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या विशेष कार्यक्रमामध्ये आम्ही आपल्याला आमंत्रित केलं होतं. आपल्याकडून सहकार क्षेत्र म्हणजे काय आणि त्याच्यामध्ये महिलांचं योगदान किती आणि त्या किती योगदान देऊ शकतात हे आपल्याकडून आम्हाला समजलं, आपल्या कार्याविषयी समजलं आणि एक चांगली प्रेरणा पण आपण आम्हाला सगळ्या जणींना मैत्रिणींना दिली आहेत. आपण या कार्यक्रमात आलात, मनःपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. नवदुर्गा जागर स्त्री शक्तीचा या विशेष कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या युगंधरा राजे शिर्के यांच्याशी अनघा मगदूम यांनी केलेली बातचीत आपण ऐकलीत. आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचा नवरात्रीनिमित्त विशेष कार्यक्रम नवदुर्गा जागर स्त्री शक्तीचा.